करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप. समास 3रा. उभारणी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. मागील समासात आपण सार आणि आसार यांचं आपण श्रवण केलं होतं. सार काय आसार काय आपण पाहिलं होतं. आणि आता सृष्टीची उभारणी, सृष्टी कशी उभी झाली त्याचा क्रमानुसार समर्थांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. उभारणी निरूपण नाम. सृष्टीची उभारणी त्याचा आपण श्रवण करू. ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. समर्थ सांगतात ब्रह्म हे घन आहे म्हणजे मोठं आहे, पोकळ आहे पोकळ भासणारे आहे, आणि आकाशाहून विशाळ आहे म्हणजे मोठं आहे, आकाशापेक्षा मोठं आहे. आणि तो कसा आहे? निर्मळ आहे, निश्चळ आहे, निर्विकारी आहे, अविनाशी आहे. तो स्थिर आहे, अस्थिर नाही आहे. निश्चळ म्हणजे स्थिर, अस्थिर नाही आहे. निर्विकारी म्हणजे कोणत्याही विकारात न अडकणारा म्हणजे तो निर्विकारी. निर्मळ आहे, शुद्ध आहे, असं तो ब्रह्म आहे. ऐसेची असता कित्येक काळ, ते आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ, सावध ऐका. म्हणजे असता ते असे असतात दीर्घकाळ, म्हणजे ऐसे असता कित्येक काळ. समोरचा दीर्घकाळ लोटला तेथे आरंभला भूगोळ. भूगोळ म्हणजे पृथ्वी. कित्येक वर्षानंतर दीर्घकाळ लोटल्यानंतर पृथ्वी उदयास आली. भूगोल म्हणजे पृथ्वी, आणि निर्मितीचा आरंभ झाला. आणि त्याचे भूगोलाचे मूळ काय हे समर्थ पुढच्या ओळीमध्ये सांगतात. परब्रह्म असता निश्चळ, ते संकल्प उठिला चंचळ, तयास बोलेचे केवळ, आदिनारायण. परब्रह्म निश्चळ आहे, स्थिर आहे, अखंड आहे, आणि तेथे बहुसॅम हा चंचल संकल्प उठला म्हणजे ओम नावाचा संकल्प उठला, आणि त्यालाच केवळ आदिनारायण असं म्हटलेलं आहे. तो आदिनारायण आहे. मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणजे षडगुणेश्वर, अष्टदा प्रकृतीचा विचार, ते पहा. आणि याला समर्थांनी मूळ माया म्हटलेलं आहे, जगदीश्वर म्हटलेलं आहे, षडगुणेश्वर म्हटलेलं आहे. आणि तेथूनच ही अष्टदा प्रकृती निर्माण झाली. अष्टदी प्रकृती कोणती? पंचतत्वे, पंचमहाभूतत्वे आणि 3 गुण, सत्व रज आणि तम. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्व, आणि सत्व रज तम हे 3 गुण म्हणजे मिळून अष्टदा प्रकृती, आणि त्यालाच मूळ माया म्हटलेलं आहे. ऐलीकडे गुण शोभिनी, ते जन्म घेतला त्रिगुणी, मूळ ओंकाराची मांडणी, तेथून जाणावी. म्हणजे ऐलीकडे गुणशोभिनी म्हणजे या मूळ मायेतूनच गुणशोभिनी माया उत्पन्न झाली आहे. आणि तिच्यापासून ते 3 गुणांनी जन्म घेतले, त्रिगुणांनी, सत्व रज आणि तम. आणि त्यातूनच मूळ ओंकार, ओम शब्द, ओंकार त्यातून उत्पन्न झाला. पहिली ब्रह्माची निर्मिती म्हणजे मूळ माया, तेथून गुण माया निर्माण झाली, आणि तिथून तिच्यापासून 3 गुण, त्रिगुणांनी जन्म घेतलाय. आकार उकार मकार, 3 मिळून ओंकार, पुढे पंचभूताचा विस्तारला. अकार म्हणजे ब्रह्मा, उकार म्हणजे विष्णू,
आणि मकार म्हणजे शिवभगवान. आकार उकार मकार आणि तिन्ही मिळून ओंकार शब्द निर्माण झालेला आहे. आणि त्यानंतर मग पुढे पंचभूताचा विस्तारला. त्या तीन गुणांमुळे पुढे पंचभूतांचा विस्तार झाला आणि तो विस्तार हळूहळू वाढतच गेला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यांसी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजाशी जन्म झाला. आणि या पंचभूतांचा विस्तार झाला तेव्हा आकाश पहिला आला. अंतरात्म्यातलाच आकाश म्हटलेलं आहे. आणि आकाशापासून वायूचा विस्तार झाला, वायूचा जन्म झाला आणि वायूमुळे तेजाचं उत्पन्न झालं. वायूचं कातारा घसवटे, तेने उष्णे वन्नी पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई. म्हणजे वायूचा कातारा घसवटे म्हणजे वायूमध्ये घर्षण होऊन अग्नी प्रगट होतो आणि त्यातूनच सूर्यबिंब प्रगट झालेलं आहे. समर्थ सांगतात पहिला आकाशपासून वायूपासून तेज, वायूपासून अग्नी, वारा वाजतो शीतळ, ते निर्माण झाले जळ, ते जळ आळून भूगोल निर्माण झाला. नंतर वारा झाला, वारा वाजतो, वाऱ्यामुळे जळ निर्माण झालं आणि हे जळ हळूहळू विस्तार पाहून त्याचा भूगोल म्हणजे पृथ्वीमध्ये त्याचं रूपांतरित झालं आणि त्याच्यामुळे पृथ्वी निर्माण झाली. त्या भूगोलाच्या पोटी अनंत बीजाच्या कोटी, पृथ्वी पाण्या होती भेटी अंकुर निगती. म्हणजे त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झालेली आहेत आणि पृथ्वी आणि पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर निर्माण होते. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पाचे तरंग, नाना स्वादते मग फळे झाली. म्हणजे पृथ्वीवर अनेक नाना रंग, नाना वेळी, नाना फुले, नाना फुले यांची निर्मिती झालेली आहे आणि अनेक प्रकारची बेचव असलेली झाडं, फळं, फुलं, फांद्या हे इथे निर्माण झालेले आहेत पृथ्वीवरती. पत्रे पुष्पे फळ मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्य अन्न केवळे तेथून झाली. म्हणजे पाने, फुले, मुळे नाना वर्णांची, नाना प्रकारची रसांची युक्ती केलेली आहे आणि अशा नाना अन्नधान्य वगैरे सर्व पृथ्वीच्या जलाच्या संयोगानेच निर्माण झालेली आहे. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. म्हणजे अन्नापासून वीर्य झाले आणि त्या प्राण्यापासून त्यापासून प्राणी उत्पन्न झाले. या प्रकारची उत्पत्तीची रोकडी प्रचिती सर्वांनाच येते, आपल्याला माहिती आहे. अंडज जारद श्वेतच उद्बीज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवळ चोज सृष्टी रचनेची. मग पृथ्वी निर्माण झाल्यावर, अन्नापासून वीर्य झाल्यावर त्यापासून प्राणी उत्पन्न होतात, ते झालेलं आहे. आता ते प्राणी कोणते? ते अंडज, ज्वारज, श्वेतज आणि उद्बीज या प्राण्यांची उत्पत्ती पृथ्वीवर झाली आणि जलतत्वामुळे झाली. हे या सृष्टी रचनेचे मोठे नवळ आहे. हळूहळू सृष्टी उभारत गेली बघा. पहिलं काय? पहिलं ब्रह्मा म्हणजे मूळ माया, त्याच्यानंतर गुणमाया, नंतर अष्टधा प्रकृती, पंचमहाभूते आणि 3 गुण, त्यानंतर मग आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी
आणि पृथ्वी झाल्यानंतर हे सर्व प्राणी, पक्षी, मनुष्य, झाडे आणि त्यामध्ये पण अंड, ज्वार, शेतज, उद्भिज हे सर्व प्राणी सृष्टी रचनेवर आलेले आहेत. सर्व नवळ आहे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी निर्माण झाले लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड. म्हणजे 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी. 84 लक्ष समर्थ सांगतात 84 लक्ष 84 लाख योनी आहेत. कुत्रा आहे, मांजर आहे, गाय, बैल, मनुष्य, माकड, काही अशा किती 84 लक्ष योनी आहेत समर्थ सांगतात. आणि तसंच पिंड आणि ब्रह्मांड आणि तिन्ही लोक याप्रमाणे उत्पत्ती झालेली आहे. मुळी अष्टदा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती पाणी नसता मरती सकळ प्राणी. म्हणजे मूळची जी अष्टदा प्रकृती आहे ती सर्व प्राणी पाण्यापासून जन्मलेले आहेत. प्राण्यापासून जन्मतात आणि पाण्याविनं ते मरण पावतात. जर पाणी नसेल तर ते मृत्यू पावतात, जिवंत राहू शकत नाही. नवे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. म्हणजे नवे अनुमानाचे बोलणे समज सांगतात हे बोलणे अनुमानाचे नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहायचं आहे समर्थ सांगतात. आणि वेदशास्त्रामध्ये पुराणामध्ये हे सर्व लिहिलेलं आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे आपल्या प्रत्यय येना हे अनुमानिक घ्यावे ना प्रत्यय विना सकळ जना व्यवसाय नाही. म्हणजे ज्या आपल्या अनुभवाला येत नसेल, कामाला येत नसेल अशा काल्पनिक गोष्टीचा आपण कधी स्वीकार करू नये समर्थ सांगतात. आणि अनुभवाशिवाय इतर लोकांना प्रपंचात अथवा परमार्थात दुसरा आधार नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विना अनुमान असती ते विवेकहीन. म्हणजे व्यवसाय प्रपंचाचा असो किंवा परमार्थाचा, दोन्हीकडे प्रचिती असणे आवश्यक आहे. आणि या प्रचितीखेरीज लोक केवळ अनुमानावर विलंबून असतात आणि ते विवेकहीन असतात. ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकलित बोलीला प्रकार. आता विस्ताराचा संहार तोही ऐका. समर्थ सांगतात असा हा सृष्टी रचनेचा विचार आहे, विवेक आहे आणि संकलित करून समर्थाने सांगितलेलं आहे. पण या विस्ताराचा संहार कसा होतो ते पुढील ओवीमध्ये सांगितलेलं आहे, पुढील समाजात सांगितलेलं आहे. ते आता बोलतात समाजाबद्दल श्रवण करा. उत्पत्ती झाली आहे पण त्याचा प्रलय हा निश्चित आहे, त्याचा नाश निश्चित आहे. आणि ते पुढील समाजात समर्थाने सांगितलेलं आहे. मुळापासून शेवट वरी अवघा आत्मरामाची करी करी आणि विवरी येथा योग्य. म्हणजे मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो. म्हणजे जगण्यापासून मृत्यूपर्यंत जी काही जीवन आहे ते सर्व आत्मारामच करत असतो, तोच यथायोग्य विवरण करत असतो. पुढे संवार निरोपीला श्रोती पाहिजे ऐकला इतुक्या परी झाला समास पूर्ण. समर्थ सांगतात उभारणी निरूपण, सृष्टीची उभारणी या समासामध्ये पूर्ण दाखवलेली आहे. आणि पुढील समासात संवाराचे वर्णन, प्रलयाचे वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ते आपल्याला पुढे समासात निरूपण करायचं, श्रवण करायचं आहे. आणि इतक्यावर हा समास पूर्ण झाला असं समर्थ सांगतात. पुढे संवार निरोपीला श्रोती पाहिजे ऐकला इतुक्या परी झाला समास पूर्ण. इति दासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणे निरूपण नाम
समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.